स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते लक्ष्मी ट्रॅक्टर, कळंब, तालुका आंबेगाव येथे मिळेल ट्रॅक्टर दुरुस्ती, मूळ सुटे भाग आणि जुना ट्रॅक्टर बदलून नवीन घेण्याची सुविधा। लक्ष्मी ट्रॅक्टर, भक्कम ताकद, भक्कम विश्वास। आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात शेतकऱ्यांच्या उपसा जलसिंचन योजनेस वीज जोडणी मिळावी या मागणीसाठी माजी सरपंच तथा शिवसैनिक सागर जाधव यांनी सुरू केलेले अन्नत्याग व बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आले। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेत शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर रात्री सुमारे 11 वाजता एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले। उपमुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सागर जाधव यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली। धामणी गावातील शेतकऱ्यांनी उभारलेल्या उपसा जलसिंचन योजनेला वीज पुरवठा मिळाल्यास परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये भावना होती की हे आंदोलन मिटलं पाहिजे, कारण डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना अनेक आता शारीरिक गोष्टी, अडचणीच्या गोष्टीला सामोरं जावं लागत होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। आणि मधला 1 तासभराचा कालावधी पाहिला तर प्रत्येक माणूस एक वेगळ्या विचारधारेत भारावून गेला होता। खरं तर सकाळपासूनच साहेब इतके बिझी होते आणि आज योगायोग आपला तास 1.5 तास आम्ही 2 तास प्रयत्न करून सुद्धा साहेबांशी संपर्क होत नव्हता, पण ते स्वतःच्या गावात जरी गावात त्या ठिकाणी संपर्क झाला आणि आपल्याला व्हिडिओ कॉल आला। आपल्या माध्यमातून आपल्या मनातल्या काय भावना होत्या त्या आपण सगळ्या सांगितल्या आणि त्यांनी सुद्धा मोकळ्या मनानं आपल्याला शब्दही दिला आणि आंदोलन सोडण्याची विनंती केलेली आहे। आणि उद्याच्या काळामध्ये भक्कमपणे हा प्रश्न मार्गी लावण्याचा गवाही त्यांनी आपल्या समोर दिली। मला खात्री आहे ज्या दिवशी शिंदे साहेब बोलतील त्या दिवशी तो प्रश्न सुटलेला असेल ही माझी भावना आहे। आणि आपल्या सगळ्याच ग्रामस्थांच्या मनामध्ये जी कल्पना आज आली त्या सगळ्याला दाद दिला। अनेक लोक 3 दिवसात येऊन गेले, त्यांना मी खूप धन्यवाद देतो। आणि उद्या सुद्धा आपण जेवढे प्रमुख कार्यकर्ते तुमच्या प्लॅन प्रमाणे तुम्हाला घेऊन येता येतील तेव्हा तुम्ही तयारीने त्यांना घेऊन या। दुपारच्या दरम्यानची वेळ आपण साहेबांची घेतलेली आहे, 2च्या नंतर आपण त्यांना भेटणार आहोत आणि समक्ष सुद्धा ते समोर आपल्या समोर सुद्धा आदेश देतील आणि तो मार्गीच लावतो असाच त्यांचा शब्द आपण घेतलेला आहे आणि त्यांनी तो सांगितलेला आहे। आता सागर आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे, आमची आम तालुक्यातील आम जनतेच्या वतीने विनंती आहे की आपण हे आपलं उपोषण सोडावं। आमची रमेशजी येवले साहेब, प्रवीणजी थोरात, सचिनराव, अजितराव, रविभाऊ, अन्य विठ्ठलभाऊ, आपल्या सरपंचताई सगळ्यांच्या हस्ते त्यांनी सरबत घेऊन हे उपोषण सोडावं अशी त्यांना विनंती करतो। ते सोडतील, सांगितलं सोडतील अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आणि ज्या दिवशी अमोल ज्या दिवशी हे कनेक्शन बसलेलं असेल, कनेक्शन मिळालेलं असेल लोकांना, त्या दिवशी आपण आनंद उत्सव साजरा करून त्या दिवशी आम्ही येऊन सगळे लोक दाखल करू। काही चिंता करू नका, तुम्हाला काही कमी